जय भीम सर्वांना. कसं मस्त स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर इकडे आम्ही ना डी मार्टला जात होतो. व्हिडिओ लेट झाला. व्हिडिओ लेट का होतोय सांगू का तुम्हाला? माझं नेटच चालत नाही सध्या. काय प्रॉब्लेम झाला काय माहिती. त्यामुळे नेटवर्कचा इश्यू चालू आहे. त्यामुळे ना व्हिडिओ पण टायमावर अपलोड होत नाही आहे. आणि सगळंच काय तर ठीक आहे. आता उद्यापासून डेली टायमावर व्हिडिओ येत जातील. तर ठीक आहे. तर आम्ही मग गेलो होतो डी मार्टला. तर काय नाही, आम्हाला थोडं 2-4 सामान घ्यायचं होतं. त्यासाठी गेलो होतो आम्ही. आणि आम्ही निघालो बाहेर आणि लगेच पावसाने चालू केलं. तर मग पहिले निघालो तर यांना म्हटलं पहिले पेट्रोल भरून घ्या. मग पेट्रोल भरलं यांनी. आणि तो टिफिन बघत होती मी. तर किती रुपयाचा होता तो टिफिन. तिथं पडलेला होता. लोक कुठं पण ठेवून देतात नाही का. उचलून म्हणजे घेतात आणि लगेच दुसऱ्याच जागेवर ठेवून देतात. तर तो आम्ही तिथं पडलेला होता. तो तिथं बघत होतो आम्ही. तिथं 800 रुपयाचा टिफिन होता तो. मग हे म्हणत होते याच्यात काय म्हणे असं की 800चं. आणि इथं ना गुलाबजाम आणि रसगुल्ले बाय 1 गेट 1 होतं फ्री. तर एकावर एक फ्री होतं. मग हे म्हणत होते घ्यायचं का. मी बोलली की घ्या. नंतरून बोलले की नको, चांगले आहेत का नाही का. तर मग नाही घेतले त्यांना वाटलं की चांगले आहेत का नाही. मी बोलली घ्या. तर ते बघत होते कोणत्या कंपनीचे ते काय माहिती, पण त्यांनी नाही घेतले. तर जाऊ द्या, त्यांना नाही आवडले तर मग इकडे आम्ही त्यांच्यासाठी फेसवॉश बघत होतो. त्यांचं वावचं फेसवॉश असतं. वावचं फेसवॉश वापरतात ते. तर त्यांच्यासाठी बघत होती फेसवॉश. तर त्यांचं जे फेसवॉश आहे ना ते मी त्यांना सांगत होती. मला आठवण आहे त्यांच्या फेसवॉशची, पण ते ना मान्यच करत नव्हते. ते बोलत होते की नाही दुसरे नाही. मग मी त्यांना बोलली हे आहे असं. तर ते बोलले नाही गं, हे नाही आहे. तर मग म्हटलं बघा तुम्हीच आता, मी काही बघत नाही. तर मग त्यांनी बघितलं आणि तेच घेतलं मग मी जे सांगितलं ते. आणि आम्ही इथं फोटो वगैरे काढत होती मी. तर ती बाई बोलली की अलाउड नाही आहे. मग तिला मी ते सांगितलं आम्ही नेहमी येतो, नेहमी काढते. म्हणे नाही, फोटो काढता, व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे म्हणे. म्हटलं हो का. तरी पण मी काढलेच फोटो, व्हिडिओज काढलेच मी. म्हटलं ठीक आहे. मला तर वाटलं ती नवीनच असेल. गेलो आम्ही याला नूडल्सच्या काउंटरला. नूडल्स घ्यायचे होते कारण की आता घरी जात जात खूप वेळ होणार होता ना. मग मी नूडल्स घेतले आणि मग रात्री तेच बनवले. आणि मग इकडे मग साबण घ्यायची होती आंघोळीसाठी नाही का. म्हणजे आम्हाला मोजक्याच वस्तू घ्यायच्या होत्या जेणे की त्या संपलेल्या होत्या. तर साबण, फेसवॉश नाही का. तर त्या फक्त डी मार्टमध्ये साबण वगैरे जो वापरतो ना आम्ही तो डी मार्टलाच भेटतो. तर ते साबण वगैरे. आणि मग इकडे हे बघू शकता आईस्क्रीमचे पार्लर वगैरे. आणि मग इकडे होते बटर, चीज. तर मी घेतलं बटर घेतलं. बटरचा मोठा क्यूब घेतला. कसं बटर लागत राहतं मला, त्यामुळे मी बटर घेतलं. आणि चीजचं पण हे घेतले, स्लाइस घेतले. कारण की मला चीज सँडविचच खायचं होतं. ते पण घरी बनवून खायचं होतं. आणि इकडे सगळे आपले हे होते. ह्या असल्या गोष्टी ह्यावेळेस घ्यायचंच नव्हतं. कारण की हर्षिताला जरा थंडी वगैरे म्हणजे थोडं कणकणी होती. त्यामुळे मी त्या गोष्टी काही घेतल्याच नाही. फक्त मी मग अमूल बटर घेतलं आपलं. आणि चीजचे स्लाइस घेतले. पनीर पण होतं बघा तिथे. पनीर वगैरे सगळे होते. पण मला काही घ्यायचं नव्हतं काही सांगते काय. मी फक्त थोडे 2-3 वस्तू घ्यायच्या होत्या. 2-3 वस्तू म्हटलं आणि झाल्या होत्या 10 वस्तू. मोजून 3 वस्तू घ्यायच्या होत्या पण 10 वस्तू घेतल्या. मग ब्रेड घेतलं इथं, ब्राऊन ब्रेड भारी लागतं ते. आणि आमचं चॉकलेट घ्यायचं चालू होतं, कोणती घ्यायची. ती बोलत होती दुसरी. मी 5 स्टार किती चिकट असते ती, मला तर अजिबात नाही आवडत ती. पण तिने तीच घेतली आणि घरी येऊन खाल्ली पण नाही. तिच्या पप्पांना खावा लागली. आणि हे बघा अमूल बटर घेतलं. चीजचे स्लाइस घेतले. आणि हे टाटा टी अग्नी मला चाय पावडर, हा चहा आवडतो मला, परवडतो पण तो.
आणि इकडे आपला हे ब्रेड आणि साबण आणि हे फिनाईल घ्यायचं होतं फरची पुसायचं. आणि हे बघा हे मेयोनीज खूप छान भेटलं, त्यामुळे घेऊन घेतलं. म्हटलं मेयोनीज कसं खाते मी. आणि इकडे मग आमचे स्पेशल आपले डीमार्टचे पॉपकॉर्न, बटर पॉपकॉर्न. मग पॉपकॉर्न घेतले आणि आम्हाला किती वाजले होते, 11 वाजले होते. मग हे रात्रीचा 11 वाजता खात होते हे. तर त्यांना म्हटलं चला खा. तर ठीक आहे, मग तुम्हाला कसं वाटलं तरी आमचा ते व्हिडिओ सकाळी मी कमेंट करून ब्रेड सांगा. बनवायला ठीक घेतलं आहे, होतं. मग मस्त भेटू अशाच चीज नवनवीन व्हिडिओमध्ये. चीज बाय. सँडविच बनवलं होतं मी. इकडे एक बाकीचं बनवून झालेलं होतं आणि बाकी बनवत होती मस्त. बटाट्या चटणी वगैरे, कांदाचे स्लाईस, टोमॅटो असं मस्त जसे बाहेर बनवतो ना तसं मी इकडे हर्षूचं होतं आहे, तिच्यासाठी मस्त बनवलेला होता चीजवाला. आणि मग आमच्यासाठी बनवत होती. इकडे एक बनलेला होता हर्षूच्या पप्पांचा. मग डायरेक्ट सकाळी गुड मॉर्निंगला मग हर्षित म्हणजे आवरायचे होते पटपट, शाळा लवकर सुटणार होती ना. तर सगळं आवरून झालं होतं. किचन वगैरे, भांडे राहिले होते, झाडू पोछा बाकी होता. इकडे कपडे झाले होते फक्त, किचन कपडे झाले होते. आता भांडे, आता किती वाजले होते, 11 वाजले होते. तर इकडे 10:30 वाजले होते. 11:30ला स्कूल सुटणार होती आज. तर मग इकडे आवरायचे होते पटपट. भेटू म्हटलं आपण नंतर असं सांगत होती. आणि मग लगेच आवरायला म्हणजे भांडे वगैरे झाले. तर भांडी आता म्हटलं लावून देते, पुसून घेते. किचन धुतला होता तर त्याला पुसायचं पण होतं. आणि गॅसचे शेगडी चालते स्टँड लावायचे होते. मग चालू होतं आपलं काम नाही का डेली. पण फास्ट होतं आज, खूप जास्त पटपट कामं होते, आवरायचे होते. कारण की 11:30ला स्कूल सुटणार होते ना, त्यामुळे. मग इकडे मी भांडे लावून घेतले मस्तपैकी आपले. आणि मग राहिलेला होता झाडू पोछा वगैरे. झाडू पण मारायचा बाकी होता, पोछा राहिलेला होता, माझी आंघोळ बाकी होती. सांगा तुम्ही, 1 तासात मग पटपट केलं बाबा. आणि मग इकडे मी झाडू मारायला घेतला. झाडू मारून घेते म्हटलं आणि लगेच तोच झाडू मारते आणि तेच पोछा लावून घेते. तर तुम्ही व्हिडिओ बघत जा, कंटिन्यू व्हिडिओ येत राहतो माझा, माहिती का तुम्हाला. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत जा, व्हिडिओला प्रतिसाद द्या थोडासा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा. चॅनलला नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब पण करा चॅनलला. असं नका करू, बघितला म्हणजे लाईक तर करतच जाओ. एक लाईक केल्याने काय होतं. ठीक आहे, असो. तर मग इकडे आपलं चाललं होतं झाडू मारायचंच काम. मी तुम्हाला दाखव. आणि मोबाईल पकडायला कोणी नसल्यामुळे ना खूप प्रॉब्लेम होतो. तर मी आपलं आज घाईचं होतं ना, असं घाई असते बा सकाळी तर खूप जास्त घाई झाली होती. मग इकडे डायरेक्ट पोछा घेतला मी लावायला. पोछा लावला मग मी मस्त चकचकीत घराला. कारण की ह्या दिवसाचं पावसाचं चांगलं रोजच्या रोज डेली पोछा लावला ना तर चांगलं वाटतं, घर फ्रेश पण वाटतं. आणि माशी वगैरे पण येत नाही. असं पण माझ्या घरामध्ये माशा येत नाही, पण तरी पण मी डेली पोछा लावते. आणि ते पण चांगलं म्हणजे हातानेच पोछा लावते. मला ते याच्याने पोछा लावायला आवडतच नाही. तर मग मी लावून घेतला पोछा वगैरे. आणि आंघोळीला पण पाणी ठेवून दिलेलं होतं. इकडे बघू शकता तुम्ही, आंघोळीला पाणी ठेवलं. म्हटलं आता आंघोळ करते. गरम आहे बघा, किती क्लीन झालं घर. मस्त पोछा वगैरे लावून घेतला आणि डायरेक्ट मग आंघोळ करून आली. आता आंघोळ वगैरे झाली म्हटलं. आणि झालं होता टाईम, फक्त 10 मिनटं बाकी होता. तर मग मी मग आता म्हटलंच म्हणजे आंघोळ करून आले. मग आता केस वगैरे विंचरते म्हटलं, तयार होते जराशी. आणि मग जाऊ म्हटलं आपण हर्षिताला घ्यायला. मग इकडे मी काल केस धुतले होते ना, तर केसच विंचरले नाही, कारण की ओले होते आणि संध्याकाळी टाईम नाही राहत. त्यामुळे मग डायरेक्ट आत्ता घेतले केस विंचरायला. आणि खूपच केस गळतात, ते काय करायचं सांगा बरं का तुम्ही. तर केस गळतात खूप जास्त, त्यामुळे मग बघू शकता. मग केस विंचरत होते मी. म्हटलं चला आता जर विंचरले नाही तर डायरेक्ट आज पूर्ण दिवस विंचरला जाणार नाही. त्यामुळे मी विंचरले पटकन. म्हटलं आता 5-10-5च मिनटं बाकी होते शाळेला जायला. मग म्हटलं पहिले विंचरूनच घेते. जर आपण म्हणजे दुर्लक्ष केलं तर मग जास्त केस वगैरे गळत राहतात नाही का.
त्यामुळे मग मी केस विंचरून घेतले. खूप जास्त केस झडत आहे, काय करायचं. ठीक आहे, जाऊ द्या, काय करायचं, होत राहता कधी कधी. तर मग इकडे चालली होती मी हर्षूला घ्यायला आणि आली मग तिकून आणि मग डायरेक्ट खिचडी बनवली आणि जेवायला बसली. मग आता वाजले होते 2 वाजत आले होते दुपारचे आणि डायरेक्ट आली घरी. म्हणजे मी डायरेक्ट शाळेतून तिकडे गेली होती. हर्षदाचा साबण वगैरे संपलेला होता ना, तर मेडिकलवर गेली होती. तिकडेच इतका पाऊस आला तर म्हणजे तसं रेनकोट राहतं माझ्या गाडीच्या डिक्कीत, पण तरी पण ओलंच होऊन जातं नाही का. तर असो, मग डायरेक्ट घरी आली. मग खिचडी वगैरे बनवायला घेतली. खिचडी बनली मग डायरेक्ट जेवायला बसली. म्हटलं चला थोडासा व्हिडिओ काढते. तर आपली मसाला खिचडी बघू शकता कशी खिचडी. चला मग मी आता जेवण केलं. मग कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट